इति पिसो भगवारहं सम्मा सम्बुद्धो विद्याचरणसम्पन्नो सुगतो लोकविदो अनुत्तरो पुरुषधम्मसारथि सत्था देवमनुष्यानं बुद्धो भगवाति उदकं हि नयन्ति नेसिका उसुकारा नमयन्ति ते जनम् वारुं नमयन्ति तच्छखा अतानं दम्मयन्ति सुभता बुद्ध धम्म संघ आणि विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना त्रिवार अभिवादन करून वर्षाभास धम्म पर्व 2026 साठी दैनंदिन धम्मदेशना श्रवण आणि ग्रहण करण्यासाठी उपस्थित आपण सर्व श्रद्धावान उपासक उपासिका सर्वप्रथम आपल्या प्रती अनंत अनंत मंगल मैत्री व्यक्त करीत आहोत। धम्मोदय द राईज ऑफ धम्मा या आपल्या यूट्यूब चॅनलला बघणाऱ्या सर्व दर्शकांसाठी सुद्धा मंगल मैत्री या ठिकाणी व्यक्त करीत आहोत। आज आपल्या दैनंदिन धम्मदेशनेमध्ये आपण दंडवग्गातील शेवटची गाथा धम्मपदातील 10वा वर्ग दंडवग्ग यातील शेवटची गाथा आणि एकंदरीत धम्मपदातील 145 क्रमांकाची गाथा या ठिकाणी बघण्याचा प्रयत्न करणार आहोत। उत्तम प्रामाणिक लोक स्वतःचे दमन करतात या आशयाची असलेली ही सुंदर अशी गाथा आहे। तथागत सम्यक संबुद्धांनी ही गाथा जेतवनामध्ये एका 7 वर्षाच्या अरहत बाल भिक्खूसाठी बोललेली ही गाथा आहे। वयाने 7 वर्षाचा होता, परंतु दीक्षा घेतल्यानंतर 8व्या दिवशी अरहत झाला। तर ही जी धम्मकथा आहे ती अत्यंत प्रेरणादायी धम्मकथा आहे। मनुष्याने कशा पद्धतीने आपल्या स्वतःच्या चित्ताचं दमन करायला पाहिजे या संदर्भातली सुंदर अशी ही धम्मकथा आहे। आणि म्हणून आपण सर्वांनी अतिशय ध्यान देऊन मन देऊन कान लावून ऐकावी अशी अपेक्षा व्यक्त करतो। नेहमीप्रमाणे आजच्या धम्मगाथेच्या उपदेशाचं ठिकाण सुद्धा श्रावस्ती आहे। जेतवनामध्ये तथागत सम्यक संबुद्धांनी भिक्खूंना दिलेला हा उपदेश आहे। भिक्खू सारिपुत्त आपल्या सर्वांना परिचित असणारं नाव। जेव्हा सारिपुत्राने श्रावस्तीच्या त्या नगरामध्ये भिक्षाटनासाठी जात असताना एका मुलाला पाहिलं। मुलाचं नाव आहे सुखा। सुखा म्हणजे सुखा बोंबील नाही, सुखा या शब्दाचा मराठीमध्ये अर्थ होतो सुख, आनंद है ना। तर असा हा सुखा सुखा याला सारिपुत्राने रस्त्यामध्ये बघितलं आणि बघितल्याबरोबर त्यांच्या असं चित्तामध्ये आलं की याला दीक्षा द्यायला पाहिजे। सारिपुत्र साधेसुधे भिक्खू आहेत का? नाही। धम्मसेनापती म्हणून त्यांचे उल्लेख अनेक वेळेस आपल्याला आढळतो। सारिपुत्र हे 80 अग्रश्रावकामध्ये प्रज्ञेमध्ये अग्र आहेत। वेगवेगळ्या क्वालिटीचे भिक्खू आहेत, पण यांच्यामध्ये असलेली क्वालिटी कोणती आहे? तर हे प्रज्ञेमध्ये अग्र आहेत।
म्हणजेच ध्यानाचे सूक्ष्म अभ्यास केल्यानंतर जो काही सद्धम्म त्यांनी प्राप्त केला अनुभवाद्वारे, त्या सद्धम्माला एवढ्या सूक्ष्म पद्धतीने ते शिकवायचे की कितीही अडाणी त्यांच्यासमोर माणूस असला, कितीही म्हातारा त्यांच्यासमोर माणूस असला आणि कितीही तरुण म्हणजे 7 वर्षाचा का असेना, त्यांच्या बोलण्यातून तो लगेच मात्र ज्ञानी होऊन जायचा, एवढे प्रज्ञावान ते होते. पुढे अत्यंत बुद्धिवान आणि विवेकी होते, ते विनयशील आणि नम्र होते. या सगळ्या क्वालिटी आहेत सारीपुत्राच्या. आणि धम्म शिकवण्यामध्ये ते अतिशय निष्णांत आहेत. करुणामय स्वभाव आहे त्यांचा. करुणामय स्वभाव असल्यामुळे ते आपल्या चित्तामध्ये अहंकार ठेवत नाहीत, मोठ्यांचा आदर करतात आणि लहान्यांना अतिशय चांगल्या पद्धतीने शिकवणूक देण्याचा ते प्रयत्न करतात. लहान्यांचा आणि मोठ्यांचा दोघांचा पण ते आदर करतात. धम्माचे उत्कृष्ट असे शिक्षक आहेत. धम्माचे उत्कृष्ट असे शिक्षक आहेत. धैर्यवान, क्षमाशील आहेत. अहंकार रहित नेतृत्व करणारे आहेत. आणि साऱ्यात महत्वाचं, हे सगळं त्यांनी कसं काय प्राप्त केलं, तर भगवान बुद्धाप्रती असलेली त्यांची न ढळणारी श्रद्धा होती. भगवान बुद्धाच्या प्रती असलेली त्यांची श्रद्धा असल्यामुळे त्यांनी त्यांच्या ध्यान मनन चिंतनातून कमवलेली ही महान अशी धम्म संपदा होती. आता या सगळ्या क्वालिटी ज्या भिक्खूमध्ये आहेत, त्या भिक्खूची नजर कशी असेल? परचित्त ज्ञानी, परचित्त ज्ञानी असलेले हे भिक्खू आहेत. आणि यांनी एकदा असंच श्रावस्तीमध्ये, नगरामध्ये भिक्षाटन करत असताना रस्त्यामध्ये त्या सुखाला पाहिलं. त्याचं वय फक्त 7 वर्ष आहे बरं, हे लक्षात ठेवा, बाकी सगळं विसरून जा. त्याचं वय फक्त 7 वर्षाचं आहे. आणि त्या 7 वर्षाच्या पोराला भिक्षाटन करत असताना सारीपुत्रानं पाहिलं आणि सारीपुत्रांनी त्याला विचारलं, बाळ भिक्खू होतोस का? बाळ भिक्खू होतोस का? तो म्हणाला, काही हरकत नाही, बनते जशी आपली आज्ञा. आहे का नाही? बनते जशी आपली आज्ञा, असं म्हणून लगेच त्याला दीक्षित करण्यात आलं. आणि सारीपुत्र अर्थात उपतिस्स यांच्या समवेत हा सुख नावाचा सामनेर, सुखा नावाचा सामनेर प्रज्ञा, विनय, करुणा, संयम, धम्मनिष्ठा या सर्वांचा सराव करत होता. आणि हा सर्व सराव सारीपुत्र त्यांच्याकडून करून घेत होते. त्यांनी दीक्षा दिली, विहारात आणलं आणि विहारात आणून ठेवलं. सारीपुत्र आणि सुखा एकदा भिक्षाटनासाठी चालले होते. प्रत्येक गोष्ट गुरु आपल्या शिष्याला शिकवत असतो. आणि संघामधले जे गुरु असतात ते हातचं काही ठेवत नाही. भिक्खू संघामध्ये जे गुरु आहेत समजा, म्हणजेच सारीपुत्र जे त्यांच्याकडे आहे ते सगळं आपल्या शिष्यांना सांगत होते. आनंद जे आपल्याकडे आहे ते सारंच्या सारं शिष्यांना सांगत होते. महामोगल्यान जे आपल्याकडे आहे ते सारंच्या सारं शिष्यांना सांगत होते. कारण या साऱ्यांचे गुरु जे आहेत बुद्ध गुरु, हे बुद्ध गुरु सुद्धा ज्या मार्गाने ते आरत झाले, ज्या मार्गाने ते सम्यक संबुद्ध झाले, ही सारी महती या आपल्या शिष्यांना ते सांगत होते. आणि म्हणून गुरुच्या गुरुनं कुठलंही ज्ञान सांगावं का न सांगू नये अशा भ्रमामध्ये ते राहिले नाही. सारच सांगून मोकळ झाले. आणि म्हणून सारेच्या सारे आरंत होत गेले. कोणी लवकर झालं, कोणी उशिरा झालं, पण आरंत मात्र झालेच. मग या सारीपुत्रांनी सुद्धा आपल्याजवळ असलेलं सारच्या सारं ज्ञान त्याला शिकवलं. आणि हा सुखा नामाचा सामनेर अतिशय गंभीरपणे आपल्या विहारामध्ये बसून तप करत होता, ध्यान करत होता, साधना करत होता. खूप चांगल्या पद्धतीनं ध्यान करू लागला.
आता याला 7व्या वर्षी यांनी चिवर घेतलं. 7 दिवस तो गुरुजवळ आहे. किती? 7 दिवस. 7 दिवस त्याला सारिपुत्रानं शिकवलं. श्रावस्तीच्या एका विहारामध्ये आपल्या गुरु सारिपुत्रासोबत ध्यानाचा सराव सुरू झाला. आजचा 8वा दिवस आहे आणि 8व्या दिवशी 7 वर्षाचं पोरग आपल्या चिवराचं परिमंडल सावरत सावरत हातामध्ये भिक्षापात्र घेऊन आपल्या गुरुच्या मागे 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 चालू लागलं. आता प्रज्ञावान गुरुचा शिष्य कसा असेल आणि त्याच्या अंगावरती 7व्या वर्षात चिवर आलं, त्याचे पुण्यकर्म किती असतील, विचार करायची गोष्ट आहे. गुरु पुढे पुढे आणि शिष्य मागे मागे. शेतातून गेले, नगरातून गेले आणि मार्केटमधून गेले. श्रावस्ती लहान आहे का? नाही. विहाराच्या म्हणजे त्या काळचे विहार शेताच्या जवळ असायचे है ना. आजही तुम्ही खेड्यापाड्यात गेले तर शेत गावात आहे. शेत गावात आहेत. म्हणजे गावात एंट्री करताना आपल्याला शेत लागतात. काही काही लोकांचे शेत त्यांच्या घराच्या बाजूलाच आहेत आणि काही काही लोक शेतात जाऊन घर बांधून राहतात. इथे सुद्धा काय झालं, सारिपुत्र सुका भिक्षाटनाला निघाल्यानंतर ते पहिले शेतातून गेले. सुका हळूहळू पावलानं चालला होता गुरुच्या मागे. सुखाने पाहिलं की काही शेतकरी आपल्या शेताला पाणी देत आहे है ना. शेताला पाणी प्रत्येकाला देता येत नाही, ती एक कला आहे. आपल्यासारखा जर गेला तर सगळं पाणीच पाणी करून येईल. कोणत्या वाफ्यात किती पाणी सोडायचं, बरोबर पिकाला पाणी गेल्यानंतर त्या शेतकऱ्याला बरोबर समजते आणि ते अशी माती टाकून तो रस्ता बंद करतो, म्हणजे तिकडे पाणीच जात नाही है ना. सुखाने ते पाहिलं. सुखाने ते पाहिलं की ही किती जबरदस्त कला आहे. हे शेतकरी किती सुंदर पद्धतीने वाफे बनवले त्यांनी आणि कोणत्या वाफ्यामध्ये किती पाणी पाहिजे अशा स्वरूपात न मोजमाप करता. शेतकरी काय मोजतो का? 3 बादल्या झाल्या आता बस, 4 बादल्या झाल्या आता बस, असं नाही. त्याचं त्या मातीच्या निरीक्षणावर गणित असते आणि मातीच्या वासाने सुद्धा त्याला समजते की किती पाणी द्यायला पाहिजे, किती पाणी द्यायला नको पाहिजे. पिकाच्या आकारावरून त्याला समजते की किती पिकाला पाणी द्यायला पाहिजे. या सगळ्या गोष्टी या सुका नावाच्या सामनेरानं बारीक पद्धतीनं हेरल्या, पाहिल्या. शेतातून थोडे पुढे आले आणि शेतातून पुढे आल्यानंतर काही लोहार हे बाण बनवित होते. पहिले शेतकरी पाहिले. शेतातले शेतकरी पिकांना पाणी देताना ते सगळं त्यांनी पाहिलं, निरीक्षण केलं. सारिपुत्राचा शिष्य आहे. दुसऱ्या प्रसंगामध्ये काही लोहार बाण बनवत होते आणि या सुका नावाच्या सामनेरांनी पाहिलं की हा सुता लोहार त्या लोखंडी दांड्याला पाहिजे तसा आकार देतोय. पाहिजे तसा आकार देतोय. त्याला जसं मोडायचं तसं मोडू लागलाय. कसं गोल करायचं, कसं तीक्ष्ण करायचं, या साऱ्या गोष्टी त्या लोहाराच्या सुद्धा त्यांनी पाहिलं आणि बारीक निरीक्षण केलं. आणखी पुढे आले. पुढे आल्यानंतर तिसऱ्या प्रसंगामध्ये सुतार चाकांचा रथ बनवत होते. म्हणजेच काही सुतार चाकाचा रथ बनवत होते आणि रथाचे चाके बनवत होते. चाकं बनवताना त्यांनी पाहिलं की हे सुतार त्या लाकडाला किती सुंदर असा आकार देत आहेत. ज्याची कला त्याच्याकडेच असते. प्रत्येकाला ती कला जमते का? नाही जमत. आणि त्या त्या कलेमध्ये ते लोक निपुण असतात आणि म्हणून ती कला त्यांच्याकडेच असल्यामुळे 4 चौघात आणि समाजात त्या लोकांचं नाव असतं.
आणि म्हणून आपण काम पडल्यानंतर अशाच नाव झालेल्या लोकांना बोलवत असतो की आपलं काम चांगलं झालं पाहिजे. पहिल्या प्रसंगामध्ये शेतकरी आहे आणि शेतकऱ्याच्या प्रसंगामध्ये वाफे वाफेनं पाणी कसं वळवल्या जातंय हे पाहिलं सुखानं. दुसऱ्या प्रसंगामध्ये लोहार आहे. लोहार त्या लोखंडी दांड्याला कशा पद्धतीने आकार देतो हे पाहिलं सुखानं. तिसऱ्या प्रसंगामध्ये सुतार आहे. सुतार लाकडाला गोलाकार आकार कशा पद्धतीने देतोय हे पाहिलं सुखानं, सामनेर सुखानं. पाहून थोडासा पुढे आला आणि लगेच आपल्या गुरुला सामनेर सुखाने प्रश्न केला की म्हणतंय पाणी, लोखंड आणि लाकूड हे सजीव आहेत का? स्थविराने उत्तर दिलं, सुखा हे तीनही वस्तू कशा आहेत तर निर्जीव आहेत. लगेच मनातलं काम सुरू झालं. सांगितलं गुरुला की अशाच माझ्या निर्जीव मनावर सुद्धा मला काम करता येईल का? खूप प्रयत्न केल्यानंतर, तपल्यानंतर, साधना केल्यानंतर मग समजते की मन कुठं आहे नेमकं. ध्यान करताना ते नाकावर येते, ध्यान करताना ते कानावर जाते, ध्यान करताना कधी कधी माथ्यावर जाते, ध्यान करताना ते कधी हातावर येते, कधी नखावर येते, कधी पायावर येते, कधी पायाच्या नखावर येते आणि कुठं कुठं जाते आणि कुठं कुठं येते माहित नाही, असं मन आहे. गुरुला प्रश्न विचारला, पाणी, लोखंड आणि लाकूड हे कसे आहेत? निर्जीव आहेत. गुरुजी म्हणाले, स्थवीर म्हणाले, सारीपुत्त स्थवीर म्हणाले, हो सुखा हे सगळ्या गोष्टी निर्जीव आहेत. मग हे सगळे निष्णांत असलेले लोक या निर्जीव पदार्थाला सुद्धा, वस्तूंना सुद्धा किती छान पद्धतीने आकार देत आहेत. हे कसं काय शक्य झालं? गुरुजी म्हणाले, सुखा माणसाने जर प्रयत्न केले, प्रयत्न करत असताना चुका झाल्या, पुन्हा चुकांना सुधरून प्रयत्न केले, आणखी प्रयत्न केले आणि प्रयत्नच करत राहिला तर एक ना एक दिवस तो आपल्या मनाला सुद्धा सावरू शकतो. हा आपल्या गुरुचा उपदेश त्याला पटला. लगेच सुखामणी, गुरुजी हे भिक्षा पात्र घ्या. भिक्षाटनाला चालले होते. गुरुजी हे भिक्षा पात्र घ्या आणि येताना मला पण थोडस भोजन आणा, मी चाललो विहारात. गुरुजी म्हणले, विहारात कशाला चालला? नाही म्हणे, आता मला समजलं, आता हे भिक्षा पात्र तुमच्याकडेच ठेवा आणि येताना मला पण थोडस भोजन आणा. मी काय भोजन तुमच्यासोबत मागत नाही म्हणे, मला लगेच जाऊन विहारात साधना करायची आहे, तपायचं आहे. आपला भिक्षा पात्र दिलं ठेवून गुरुजी जवळ आणि लगेच विहारात गेला. विहारात गेला, एका कुटीमध्ये स्वतःला बंद करून बसला. इकडे सारीपुत्राने आपल्या शिष्यासाठी सुद्धा भोजन आणलं. वाटेने विहाराकडे येण्यासाठी निघाले. भगवंत गंधकुटीमध्ये होते. गुरु असावा तर असा, गुरु असावा तर असा. भगवंताने ध्यानामध्ये पाहिलं, जाणलं की हा माझा पुत्र. इथे वयाचं बंधन नाही. 7 वर्षाचा आहे म्हणून नातू नाही आणि 40 वर्षाचा सारीपुत्र आहे म्हणून पुत्र नाही. तो 7 वर्षाचा पण कोण आहे? पुत्रच आहे. आणि 90-120 वर्षाचा म्हातारा जरी असेल तरी तो पुत्रच आहे. ज्याच्या अंगावर चिवर तो बुद्धपुत्र. माझा पुत्र. एवढ्या कमी वयात त्याला एवढं मोठं ज्ञान समजलं. किती पुण्यवान आहे. एवढ्या कमी वयात
तो खाण्याच्या मागे पळाला नाही, तर त्याने आपलं भिक्षापात्र आपल्या गुरुच्या स्वाधीन केलं, सांगितलं गुरुला माझ्यासाठी भोजन आण. आणि एवढ्या छोट्या छोट्या प्रसंगावरून याला सगळं त्याचं जीवन समजलं आणि याला असं वाटलं की एक सेकंद सुद्धा दवडता कामा नाही, आता लगेच बुद्धविहारात गेलो पाहिजे आणि अशा कुटीमध्ये जाऊन बसायचं आहे की तिथे कोणाचा त्रास झाला नाही पाहिजे. माहित नाही किती वेळ लागते, एकही स्टेप आतापर्यंत नाहीये. असे क्वचित उदाहरण आहेत की ध्यानाचा एक दिवस सराव करत करत असताना काही तास, दिवसाचे किती तास मिळतात. आता विचार करायची गोष्ट आहे की भिक्षाटनाला निघाले म्हणजे सकाळचे 10 वाजले, विहारात येईपर्यंत 11 तरी वाजले असतील. 11 ते 6 या दरम्यान फक्त 5 ते 6 तासामध्ये अरहत पद प्राप्त केलं 7 वर्षाच्या सुखानामाच्या सामनेरानं. त्या कुटीचा दरवाजा लावला, एक आसन टाकून बसला, खूप चांगल्या पद्धतीनं तपू लागला, श्रोतापन्न झाला. उठला नाही, हल्ला नाही, समाधानी झाला नाही श्रोतापन्न झाला म्हणून नाही. पुन्हा बसला, संकल्प केला, काही तासांमध्ये सकृदागामी झाला. पुन्हा प्रयत्न केला, पुन्हा संकल्प केला की ते शेवटचं ब्रह्मपद, ब्रह्म म्हणजे श्रेष्ठ आणि पद म्हणजे मिळालेली अवस्था, प्राप्त केलेली अवस्था आहे का नाही. तर त्या शेवटच्या ब्रह्मपदापर्यंत, शेवटचं ब्रह्मपद कोणतं आहे? अरे श्रोतापन्न झाला, सकृदागामी झाला आणि अनागामी पर्यंत आला. भगवंत जाणू लागले होते, भगवंत ध्यानामध्ये पाहू लागले होते. गंधकुटीतून भगवंत लगेच उठले आणि जिथे हा सुखा नावाचा सामनेर एका थम्मकुटीमध्ये साधनेचा सराव करत होता, तिथे त्या कुटीच्या दरवाजावरून भगवंत बसले. कारण काय होतं की माझ्या पुत्राला अरहत पद प्राप्त होईपर्यंत कोणाचा त्रास होता कामा नये. कारण चित्त आहे, चित्ताला थोडीशी जरी बाजू मिळाली, जागा मिळाली ना, तर सारं काही फिसकून जाते कार्यक्रम. 1 तास बसलात, 1 तासामध्ये थोडीशी काहीतरी अवस्था प्राप्त झाली, लगेच काहीतरी होतं जे मनाला हवं असं वाटतं, ते झालं की 1 तास जे बसलेले आहेत ते गेलं बोंबलं. बऱ्याच वेळेस असं होते आणि म्हणून संकल्प पाहिजे. इथे बघा, हे 7 वर्षाचा सामनेर काय शिकवतोय आपल्याला? श्रोतापन्न झाला, पुन्हा संकल्प आहे. सकृतगामी झाला, पुन्हा संकल्प आहे. अनागामी झाला, पुन्हा संकल्प आहे. आणि भगवंतानी ह्या साऱ्या गोष्टी जाणल्या, पाहिल्या, अनुभवल्या. भगवंत आले, त्या कुटीच्या बाजूला दरवाजावर बसले आणि आपल्या पुत्राला ध्यानातून मंगल मैत्री देत होते. सारीपुत्र आले, सारीपुत्र आले आणि आपल्या पात्रातलं सुखासाठी आणलेलं भोजन देण्यासाठी त्याच्या कुटीचा दरवाजा वाजवणार एवढ्यात भगवंतानी आवाज दिला, अहो सारीपुत्र या. सारीपुत्रानं पाहिलं, अरे भगवंत. आज निसर्गामध्ये वेगळीच चाहूल आहे. ज्यांनी अरहत पदाचा मार्ग खुला केला ते सम्मा संबुद्ध तिथे आहेत. त्यांच्याच संघातील अग्रश्रावक सेनापती सारीपुत्र तिथे आहेत आणि त्यांचाच एक शिष्य अरहत होतोय. वातावरण कसं असं? वातावरण एवढं सुंदर, एवढं शांत, आणि जिथे भगवंत तिथे कशाची खंत. जिथे भगवंत तिथे नाही कशाची खंत.
तो अशा या वातावरणामध्ये सारीपुत्राला सांगितलं, सारीपुत्र या बसा, मी काही प्रश्न तुम्हाला विचारतो, त्याचे तुम्ही उत्तर द्या. सारीपुत्र बसले. भगवंतानी प्रश्न विचारले, सारीपुत्र उत्तर देत होते. हा श्रद्धेचा मुद्दा आहे, हा सम्मा व्यायामाचा मुद्दा आहे आणि हा सम्मा सती सम्मा समाधीचा मुद्दा आहे. शेवटचा प्रश्न भगवंतानी सारीपुत्राला विचारला आणि त्याचं उत्तर देता देता इकडं सारीपुत्राचा शिष्य श्रामणेर सुख अर्हत पदाला पोहोचला आणि निसर्गाने चाहूल दिली की सुखा अर्हत झाला. भगवंत म्हणाले की सारीपुत्र जा, एक अर्हत दुसऱ्या अर्हताला जाऊन भेटा. सारीपुत्र अर्हत होते. सारीपुत्र गेले. गेल्याबरोबर सुखा गुडघ्यावर बसला आणि सुखाने आपल्या गुरुला वंदन केलं. सारीपुत्राने आणलेलं भोजन त्यांनी अतिशय आनंदानं घेतलं आणि भोजन करून मग ज्या पद्धतीनं सारीपुत्राने दिलेला तो धम्मज्ञानाचा वारसा त्यांच्या शिष्यापर्यंत आला आणि धम्मामध्ये असलेली परिपक्वता गुरु आणि शिष्यामध्ये दिसू लागली, हे पाहून सगळे आजूबाजूचे भिक्खू तिथे जमा झाले आणि त्या सर्व प्रकारांती या सुखाची महती तथागत सम्यक संबुद्धाने तिथे असलेल्या संपूर्ण भिक्खू संघासाठी दिलेली ही गाथा आहे, दिलेला हा उपदेश आहे. ही धम्मकथा पाहिल्यानंतर या गाथेचा काय अर्थ आहे आणि महत्व किती आहे हे आपल्या लक्षात येतं. जवळच्या असलेल्या भिक्खूंना उपदेश देत असताना तथागत सम्यक संबुद्धांनी ही गाथा म्हटलेली आहे. या गाथेला समजून घेण्याच्या अगोदर गाथेमध्ये आलेला एक शब्द खूप महत्वाचा आहे, ज्याला पालीमध्ये म्हटलेला आहे सुबता. सुबता त्याला मराठीत अर्थ त्याचा होतो अत्यंत असलेला प्रामाणिकपणा. प्रामाणिकपणा इथे कोणामध्ये आहे तर सारीपुत्रामध्ये आहे. भगवंतांनी सांगितलेला सद्धम्म त्यांनी कुठलीही शंका न घेता आचरणामध्ये आणला, ते स्वतः अर्हत झाले. 7 दिवसापर्यंत, फक्त 7 दिवसापर्यंत सारीपुत्राने ध्यानाच्या विविध अशा स्टेप पायऱ्या त्या 7 वर्षाच्या सुखा नावाच्या सामनेराला शिकवल्या आणि त्याने सुद्धा अत्यंत प्रामाणिकपणानं त्याच्यावरती प्रयत्न केले, शंका उत्पन्न नाही केली. इकडे सम्यक प्रयत्नाद्वारे भगवंत अरहंत झालेले आहेत, सम्मासन बुद्ध झालेले आहेत. स्मृती समाधी आणि सम्यक प्रयत्नाद्वारेच सारीपुत्र अर्हत झालेले आहेत आणि सारीपुत्रचा 7 वर्षाचा असलेला सुखा नावाचा सामनेर हा सुद्धा 7व्या दिवशी अर्हत झालेला आहे. या तीनही लोकांना एकत्र बांधणारी काय आहे तर ती आहे सुबतता. धम्माचा विचार आहे. अत्यंत प्रामाणिकपणे धम्मश्रवण करून आचरणामध्ये आणल्यानंतर त्याचा आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये फायदा होईल अशा स्वरूपातला तथागत सम्यक संबुद्धांचा हा उपदेश आहे. बुद्ध म्हणतात उत्तम प्रामाणिक लोक स्वतःचे दमन करतात. उत्तम आणि प्रामाणिक असे 2 शब्द आहेत. उत्तम या अर्थाने की जो आपल्या स्मृतीला ढळू देत नाही आणि प्रामाणिक या अर्थाने की जो भगवंताच्या समाधीवरती विश्वास ठेवून ध्यान मनन चिंतन करून आपल्या शेवटच्या पदापर्यंत पोहोचण्याचा सम्यक संकल्प करतो. आणि फक्त संकल्पच करत नाही, संकल्प आपण खूप करतो है ना. बुद्ध काळातलेही लोक संकल्प करत असतील,
संकल्प खूप करतो आपण, संकल्प बापा बापा बापा, असे संकल्प असतात ना आपले की नाही खरं का? काही काही लोक आम्हालाही फोन करून संकल्प करून सांगतात, भंतेजी म्हणता आम्ही सुखी हो. काय म्हणता आई? आई म्हणते, भंतेजी संकल्प करते 3 महिन्याचे वर्षावास पालन करायचे. आम्ही म्हणतो साधू साधू. आईच्या 8व्या दिवशीच फोन येते, भंतेजी जमेना. अरे 15व्या दिवशी फोन येते, जमेना. 1 महिना पालन केल्यानंतर फोन येते, जमेना. म्हणजे याचा अर्थ काय? संकल्पामध्ये आम्ही कुठेतरी कमी पडू लागलो. जेव्हा दृढ संकल्प असतील तेव्हा या 3 महिन्यामध्ये आपल्याला खूप मोठा फायदा होतो. हे सम्यक संकल्प आहेत ना, हे पूर्णत्वाकडे न्यायचे आहेत. बरं, शरीर साथ देईल तिथपर्यंत तरी गेलो पाहिजे आपण. ठीक आहे, थकलो आजारी पडलो, 2-4 दिवसाचा गॅप, नंतर सुरू. नंतर पुन्हा जोमाने सुरुवात करायची. आणि चांगल्या कामात ना निसर्ग साथ देतो, पण शरीर साथ नाही देत, मन नाही साथ देत. हे खरं आहे. नाही तर बघा, अनुभव घ्या तुम्ही. निसर्ग साथ देते, निसर्ग 100% साथ देते. शरीर नाही साथ देत, मन तर नाही साथ देत. पण मनाला जिंकावं लागेल, शरीराला जिंकावं लागेल, तेव्हा निसर्ग सुद्धा तुम्हाला अरहंत बनवूनच सोडेल, है ना. आणि म्हणून या सम्यक संकल्पाद्वारे हा सुखा नावाचा 7 दिवस सारीपुत्राकडे राहिला. हो, 7 दिवस. 8व्या दिवशी आरहत झाला. एवढा प्रामाणिकपणे जर धम्म समजून घ्यायचा असेल तर संकल्पाशिवाय नाही शक्य ते. आणि बुद्धाचा एक एक शब्द फक्त वाचून समजत नाही, त्याला रिअल आपल्या अनुभवात आणावा लागतो, तेव्हा तो सांगता येतो. अन्यथा नाही सांगता येत, लोकांना पटवूनही देता येत नाही. म्हणून सारीपुत्र प्रज्ञेमध्ये आग्रह होते ना. ज्या ज्या लोकांना 100 वर्ष नाही समजला बुद्धाचा धम्म, सारीपुत्राने त्याच्या शिष्याला 7 दिवसात सगळ्याच्या सगळं सांगून मोकळे झाले. आणि 8व्या दिवशी स्वतःच्या शिष्याला आराध केलं ना. इथे ना वयाचं महत्व आहे, ना तुमच्या विद्वत्तेला महत्व आहे. इथं सगळ्यात महत्वाचं आहे तुम्ही वेळ किती देता आणि कसा देता. त्यातल्या त्यात कसा देता हे धलेच महत्वाचं आहे का नाही? सिर्फ भगवंत के सामने बैठने से कुछ नहीं मिलेगा, कुछ ना कुछ तो करना पड़ेगा. आता असे बरेच लोक आहेत, दे रे हरी पलंगावरी, नाही देत का बापा तू तुझ्या घरी मी माझ्या घरी, आहेत ना. आणि मग हे लोक बिचारे त्या नशिबाला कोसतात. माझं नशीबच असं आहे. गरीबाच्या घरात जन्माला आले, है ना. आणि मला असंच झालं, मला तसंच झालं, मला हेच झालं, मला तेच झालं. या मागे लागण्यापेक्षा ना करंट जे वेळ तुमच्याकडे आहे ते कामाला लावा. वर्तमान कामाला लावसाल तर भविष्य काळ तुमच्या हातात आहे. वर्तमान तर हातात आहे ना, भूतकाळातलं सोडून द्या ना. भूतकाळात काय हातात, काय करून करून करणार आहोत आपण. भूतकाळाचं काहीच करू शकत नाही. आणि ते भूतकाळ वारंवार लक्षात नाही आणायचा. ते वर्तमानावर सुद्धा त्याचा आघात होतो. झाल्या गेल्या गोष्टी संपल्या, गंगेला मिळाल्या, फुकून टाका त्याला, जाळून टाका, गाडून टाका. वर्तमानाचा विचार करा. काय आहे माझ्याकडे, तर माझ्याकडे 12 तासातून एवढे एवढे तास आहेत, त्यातले एवढे एवढे तास मी विहारात जाईन. हे वर्तमान आहे तुमचं, हे वर्तमान आहे. औरंगाबादच्या कितीही चांगल्या ठिकाणी जाऊन बसा, हे सुख तुम्हाला विहारात बसल्यानंतर जे मिळतं ना ते नाही भेटत. लाभा पाहिजे. तथागत सम्यक संबुद्ध तिथे बसल्यानंतर आजूबाजूचे सारे भिक्खू आले. आजूबाजूच्या साऱ्या भिक्खूंमध्ये चर्चा झाली.
7 वर्षाचा सामनेर आरत झाला, 7 वर्षाचा सामनेर आरत झाला. आणि ह्या सगळ्या चर्चेवरती भगवान बुद्धांनी उत्तर देण्यासाठी धम्मपद गाथा क्रमांक 145चा उपदेश केला. आज आपला वर्ग 10वा दंड वर्ग संपन्न होतोय. उद्यापासून वर्ग 11वा आपण सुरू करतोय, ज्याचं नाव आहे जरा वर्ग. जरा म्हणजे म्हातारपण. आणि म्हातारपण कसं असते, म्हातारपणानं काय होते, या सगळ्या गोष्टी आपण उद्यापासून सुरू करणार आहोत. तर आजचा हा दंड वर्ग समाप्त करत असताना दंड वर्गातली शेवटची गाथा 17वी गाथा आणि एकंदरीत धम्मपदातील गाथा क्रमांक 145 भगवंत उपदेश देताना म्हणतायत, उदकं हि नयन्ती नेत्तिका उसुकारानं मयन्ति तेजनं दारुण्यं मयन्ति तच्छका अतानंदं मयन्ति सुबता. अर्थ, पाटकार इच्छेनुसार पाट बनवून पाणी नेतात. बाणकार, बाण बनवणारे लोहार पाहिजे तसे बाणाला वाकवितात. सुतार लाकडाला हवा तसा आकार देतात. त्याचप्रमाणे उत्तम व प्रामाणिक लोक स्वतःचे दमन करतात, अर्थात स्वतःच्या मनावर ताबा मिळवतात. जसा आजच्या धम्मकथेमध्ये श्रामणेर सुखा याने फक्त 7 दिवसात आपल्या मनावरती ताबा मिळवलेला आहे. हे बुद्धाचं वचन आहे. या भगवंताच्या धम्मवचनाने आपल्या सर्वांचं जय मंगल कल्याण हो, अशी मंगल मैत्रीची भावना व्यक्त करतो. आपल्या सर्वांप्रती अनंत अनंत मंगल मैत्री व्यक्त करून धम्मोदय द राईज ऑफ धम्मा या आपल्या YouTube चॅनलला बघणाऱ्या सर्व दर्शकांसाठी सुद्धा अनंत अनंत मंगल मैत्री व्यक्त करीत आहोत.